नमस्कार. फनी प्रवीण यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आता समजा काहींची कमेंट आली होती, की "सर आम्हाला पैसे भरण्यासाठी सिडकोकडून किती वेळ मिळतो आणि कधी मिळतो आणि कशानंतर मिळतो?" तर तुम्हाला मी सर्वप्रथम थोडक्यात जी सिडकोची जी माहिती आहे, ती थोडक्यात सांगतो, की बघा, सर्वप्रथम आपण फॉर्म भरला. फॉर्म भरल्यानंतर आपण रजिस्ट्रेशन केलं. रजिस्ट्रेशन केल्यानंतर ई-एम-डी अमाउंट पे केली. ई-एम-डी अमाउंट पे केल्यानंतर आपलं सिडको लॉटरीमध्ये घर लागलं. इथपर्यंत आतापर्यंत सर्वांचं प्रोसेस झालेली आहे. आता बघा, इरादापत्र. आता सर्वप्रथम इरादापत्र येणार आहे. इरादापत्र आल्यानंतर इरादापत्रामध्ये 2 ते 3 पेजेस असतात. 2 ते 3 पेजेसमध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये तुमचं नाव, तुमचा ॲड्रेस, फोन नंबर, ईमेल आयडी, परत तुम्हाला जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी कोणते डॉक्युमेंट तुम्हाला तिथे सिडको ऑफिसला जमा करायचे आहे, याची पूर्ण माहिती असते. हे तुम्हाला इरादापत्र आल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुम्ही जर सक्सेस झाला, तर त्यानंतर तुम्हाला मग एक अलॉटमेंट लेटर येतो. अलॉटमेंट लेटरची माहिती तुम्हाला देण्यासाठी व्हिडिओला तुम्ही एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला येणारे नवीन नोटिफिकेशन तुम्हाला येत जातील. बघा, अलॉटमेंट लेटर आलं. आमच्या वेळेस काय होतं, आमच्या वेळेस अलॉटमेंट लेटर हे 7 ते 8 पेजेस होतं. जेव्हा मला घर लागलं होतं त्यावेळेस 7 ते 8 पेजेस होते. यामध्ये असं सांगण्यात आलेलं होतं, की तुम्हाला अलॉटमेंट लेटरमध्ये जे 7 ते 8 पेजेस कशा बनवलेलं अलॉटमेंट लेटर कसं असते, तर ते तुम्ही चॅनलवरती जाऊन बघू शकता. नाहीतर मी तुम्हाला त्याची व्हिडिओच्या लिंकमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये एक म्हणजे ते एक लिंक देईल. तुम्ही ते तिथे क्लिक करून तुम्ही अलॉटमेंट लेटर कसे असते ते बघू शकता. अलॉटमेंट लेटर आल्यानंतर बघा, अलॉटमेंट लेटर आल्यानंतर तुम्हाला घराचे इन्स्टॉलमेंटचे पैसे भरण्यासाठी ते एक कॉलम येतात. तुम्हाला ते कॉलम कसे असतात ते पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. बघा, त्याच्यामध्ये काय असते बघा, इन्स्टॉलमेंट तुम्हाला जवळपास एक एक्झाम्पल सांगतो. सेक्टर 28 इथे घरांची किंमत ही 25 लाख रुपये. वाशीला जी घराची लॉटरी आहे ते 74 लाख रुपये. तर समजा बघा, तुमच्याकडे 74 लाख रुपयासाठी तुम्ही ऑलरेडी 1.5 लाख रुपये भरलेले आहेत. म्हणजे तुम्हाला आता 72,50,000 रुपयांचं अलॉटमेंट लेटरवरती अमाऊंट येईल. याच्यामध्ये 6 ते 7 इन्स्टॉलमेंट असतात. आमच्या वेळेस 6 होते. याच्यामध्ये काय असते बघा, प्रत्येक इन्स्टॉलमेंटला 1-1 महिन्यांची मुदत देण्यात आलेली असते. म्हणजे तुम्ही एक इन्स्टॉलमेंट पे केलं तर तुम्हाला त्याच्यानंतर 1 महिन्यांनी इन्स्टॉलमेंट पे करण्यासाठी 1-1 महिन्यांची वेळ दिल्या गेलेली असते. आमच्या वेळेस 1-1 महिन्यांची वेळ दिल्या गेलेली आहे. आता यावेळेस जे अलॉटमेंट लेटर येईल त्यावरती जे इन्स्टॉलमेंट असेल त्याच्यावरती पण मी एक व्हिडिओ बनेल, ते तुम्ही बघून घ्यायचा की इन्स्टॉलमेंट कशी पे करायची. बघा, इन्स्टॉलमेंट तुम्हाला कसे पे करायचे आहे बघा. आता ज्यांच्याकडे कॅश आहे ते डायरेक्ट तुम्ही इन्स्टॉलमेंटचं तुम्ही गेल्यानंतर तुमच्या त्या अलॉटमेंट लेटरवरती एक रेफरन्स नंबर येतो. तो तुम्हाला त्या पोर्टलवरती टाकून किंवा एक साईडवरती टाकून आमच्या वेळेस ते Google Chromeवरती एक रेफरन्स नंबर टाकल्यानंतर तुमची इन्स्टॉलमेंट तुम्हाला ऑनलाईन दिसत होते आणि त्याला क्लिक करून मग त्याच्यानंतर तुम्हाला पेमेंटचं ऑप्शन होतं. RTGS, NEFT, UPI ID जे काही असेल, जे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन, नेट बँकिंग वगैरे. तुम्हाला जर 6 इन्स्टॉलमेंट आले, फॉर एक्झाम्पल 74 म्हणजे 72 लाख भागेला 72,50,000 भागेला 6 असे त्याचे 6 इन्स्टॉलमेंट येतील. तर जे काही इन्स्टॉलमेंट येतील त्या इन्स्टॉलमेंटचं तुम्हाला ऑनलाईन जर तुम्ही पेमेंट केलं तर तुम्ही ऑनलाईन सिडकोद्वारा तुम्हाला म्हणजे रजिस्ट्रेशनसाठी बोलवण्यात येते. हे झालं ज्यांच्याकडे कॅश आहे. म्हणजे तरी त्याच्यामध्ये सुद्धा 1-1 महिन्यांचा वेळ देण्यात येतो. आणि ज्यांना घराचं लोन करायचं आहे त्यांच्यासाठी वेगळी प्रोसेस असते. कारण की त्यांना इरादापत्र आल्यानंतर त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर त्यांना अलॉटमेंट लेटर येतो. अलॉटमेंट लेटर आल्यानंतर मग तुम्हाला इन्स्टॉलमेंट देतात. मग इन्स्टॉलमेंट देण्यासाठी तुम्हाला आय थिंक आमच्याकडे 30 दिवसांची की 45 दिवस वेळ होता. त्याच्यामध्ये तुम्हाला पण पैशाचे इन्स्टॉलमेंट लेटर जनरेट झाल्यानंतर त्याच्यानंतर जर ते अलॉटमेंट लेटरचे 6 इन्स्टॉलमेंट्सले 6 महिन्यामध्ये तुम्हाला 1-1 महिन्याचा वेळ देतो. त्याच्यामध्ये जर तुम्ही ते इन्स्टॉलमेंट जर तुम्ही मिस केलं, जर तुम्ही ते पेमेंट केलं नाही, तर त्याला DPC चार्ज लागत असतात, डेली पेमेंट चार्ज. असं त्या सिडकोच्या नोटिफिकेशनमध्ये पण सांगण्यात आले की DPC चार्ज लागणार आहे. मग यावेळेस तुम्हाला काय करायचं, ज्यांना लोन करायचं त्यांनी सर्वप्रथम बघा, प्री होम लोन सँक्शन करून घ्या. समजा तुम्हाला वाशी सेक्टर जे 18-19मध्ये जे तुम्हाला लॉटरी लागलेली आहे, 74 लाख रुपये घराची किंमत आहे. तुम्ही ऑलरेडी 1.5 लाख रुपये भरलेले आहेत, म्हणजे 72,50,000 रुपये आहे. त्याच्यामध्ये तुमच्याकडे जर 10 लाख रुपये कॅश असेल तर 62,50,000 रुपयाचं तुम्हाला लोन करायचं आहे. तर तुम्ही ते लोन प्री लोन सँक्शनसुद्धा करू शकता.
जसं तुम्हाला पीरियड लोन सँक्शन केलं, जशी तुम्हाला सिडकोद्वारा अलॉटमेंट लेटर येईल, तुम्ही NOCसाठी अप्लाय करा. अप्लाय केलं की सिडको तुम्हाला एक NOC देईल. NOC दिली की तुम्हाला NOCसाठी तुम्हाला बँकेकडून एक लेटर करून सिडकोला द्यावे लागते. त्यानंतर ते लेटर तुम्हाला मग सिडको तिथून तुम्हाला जवळपास 1 हप्ता, आम्हाला 1 हप्त्याचा वेळ दिला होता की 3 दिवस ते 1 हप्ता असा वेळ असतो. त्यानंतर ते NOC जनरेट होते. ती NOC जनरेट झाल्यानंतर मग तुम्हाला ती NOCची कॉपी घेऊन बँकेमध्ये जावं लागते. म्हणजे मग त्याच्यानंतर मग तुम्हाला ते जे प्री होम लोन सँक्शन तुम्ही केलं त्यासोबत तुम्ही अलॉटमेंट लेटर NOC जोडल्यानंतर मग तुम्हाला ते होम लोन सँक्शन होते. आणि होम लोन सँक्शन झाल्यानंतर मग तुम्हाला ते सिडकोचे इन्स्टॉलमेंट आहे ते बँकेकडून ते बँक सिडकोला इन्स्टॉलमेंट पे करत असते. म्हणजे एका वेळेस 62,50,000 रुपयाचं लोन झाल्यानंतर जसे जसे ते इन्स्टॉलमेंट असतात, आय थिंक 62 लाख रुपये धरले आपण, 62,50,000 रुपयाचं लोन झालं तर एक इन्स्टॉलमेंट 6 इन्स्टॉलमेंटसाठी 10 लाख काहीतरी एक अमाऊंट धरा. तर ते जसे जसे इन्स्टॉलमेंट येते तसे तसे महिन्याच्या महिन्यात ते बँक सिडकोचे इन्स्टॉलमेंट पे करत असते. आणि मग तसं आपल्या होम लोनचा जो EMI ते बँकवाले सेट करत असतात. हे सर्व माझ्यासोबत झालेलं आहे. माझ्यासोबत पण मी होम लोन करताना या प्रोसेसमधूनच गेलेलं आहे. त्यामुळे ही प्रोसेस दुसरी वगैरे काही नाही, सेम हीच प्रोसेस आहे. कारण की होम लोन करण्यासाठी तुम्ही कोणत्याही बँकेकडून होम लोन करा, तुम्हाला हेच प्रोसेसमधून जावं लागते. कारण की सिडकोद्वारा जी इन्स्टॉलमेंट असतात ते बँकेकडून आपण जे लोन करतो ते बँकवाले त्यांचे इन्स्टॉलमेंट जे EMI जे इन्स्टॉलमेंट असतात ते पे करतात. आणि जी अमाऊंट आहे 62,50,000ची ते आपल्याला आपल्या EMIमध्ये कन्वर्ट करून देतात. मग आपण आपली जी पेमेंट्स जे असतात त्याच्यामधून तो आपला EMI कमी कमी होत जातो. तर असं हे सिडको लॉटरीमध्ये तुम्हाला जे म्हणजे पेमेंट करण्यासाठी सिडकोद्वारा तुम्हाला ही वेळ देण्यात येते. तर याकरता जर तुम्हाला DPC चार्ज जर लागायचा नसेल भविष्यात, म्हणजे इन्स्टॉलमेंटमध्ये ज्यांना लोन करून घर घ्यायचं आहे तर त्यांनी आतापासूनच प्री होम लोन सँक्शन करून बँकेशी जे काही आपले डॉक्युमेंट असतात, आधार कार्ड, पॅन कार्ड वगैरे, पेमेंट स्लिप वगैरे, त्यानंतर मग सिडकोद्वारा जे लेटर आल्यानंतर तुम्ही ते NOC घेतल्यानंतर, अलॉटमेंट लेटर आल्यानंतर, NOCसाठी अप्लाय केल्यानंतर, NOC आल्यानंतर तुम्ही ते त्यांच्याकडे जमा करू शकतात. म्हणजे तुमचा वेळ याच्यामध्ये जाणार नाही. आणि प्री होम लोन सँक्शन झाल्यानंतर तुम्ही इन्स्टॉलमेंट तुमचं पेमेंट एकदा तुमचं लोन सँक्शन झाल्यानंतर मग सिडकोद्वारा तुम्हाला ते त्यांच्याकडे पेमेंट केल्यानंतर मग ते पेमेंट पे करत जातात आणि तुमचा EMI कमी होत जातो. याच्यामध्ये वेळ खूप जास्त जातो. म्हणून तुम्ही हे EMIचं जे प्री होम लोन सँक्शन करून घ्या. अशी आपल्याला 1-1 महिन्याची मुदत सिडकोद्वारा देण्यात होते. आमच्या वेळेस पण 1-1 महिन्याची मुदत देण्यात आलेली आहे. बघा साईडला, हे माझं इन्स्टॉलमेंट आहे, हे मी पे केलेलं आहे. तर असं हे सिडको लॉटरीमध्ये आपल्याला पेसाठी एवढा वेळ देण्यात येतो. असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ वॉच केल्याबद्दल धन्यवाद.